हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या मंगळवार 28 एप्रिलच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये खुलासा झाला आहे की राजेशची मेमरी गेलेली नाही आहे. राजेश हे सगळं नाटक करत होता. त्याने मेमरी गेल्याचं नाटक कसं रचलं हे सगळं त्याने स्वतःच्या तोंडून सांगितलं आहे. आणि इकडे आकाशने ठरवलं आहे की ज्याने कोणी त्याच्या नावाने खोटं सिम तयार करून घेतलं आणि त्याला शुब्बूवर हल्ला केल्याप्रकारे अडकवलंय, तो त्या व्यक्तीला शोधणार आणि मग त्याला काही सोडणार नाही. आणि त्याने हे सगळं मामीला सांगितलंय. त्यामुळे मामीची चांगलीच तंतरली आहे, मामी घाबरली आहे. मग हे सगळं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच अर्णव आणि ईश्वरी त्यांच्या रूममध्ये असतात आणि तेवढ्यात मामा तेथे येतो आणि विचारतो, काय झालं, तुम्ही मला सकाळी सकाळी का बोलवून घेतलं. अर्णव खूप टेन्शनमध्ये असतो. ईश्वरी मामाला सांगते, मामा, तो राजेश स्मरणशक्ती गेल्याचं नाटक करतोय की खरंच त्याची मेमरी गेली आहे हे सत्य शोधून काढण्यासाठी माझ्याकडे आणखीन एक आयडिया आहे. मामा विचारतो, काय. ईश्वरी त्याला सांगते, मामा, तुम्हाला माहिती आहे त्या राजेशची माझ्यावर वाईट नजर आहे. आजपर्यंत जेव्हा जेव्हा त्याला मी घरात एकटी दिसली आहे त्याने माझा फायदा उचलण्याचा प्रयत्न केला आहे. आणि आजसुद्धा आपण त्याला हेच भासवायचं आहे की मी घरात एकटी आहे आणि मग तो कसा वागतो यावरून आपल्याला त्याचं सत्य कळेल. हे ऐकून मामाला मोठा धक्काच बसतो. मामा अर्णवकडे पाहतो आणि म्हणतो, हे तर खूप रिस्की आहे. अर्णव म्हणतो, मी सुद्धा तिला तेच सांगतोय पण ती माझं ऐकत नाही आहे. तर ईश्वरी मामाला समजावून सांगते, मामा, हे रिस्की नाही आहे पण आपल्याकडे दुसरा कोणता पर्यायसुद्धा नाही आहे. अर्णव सर घरातच असतील आणि मी त्यांना कॉल करून ठेवलेला असेल. ते आमचं कन्व्हर्सेशन ऐकत असतील आणि काही झालंच तर अर्णव सर लगेच येतील, मला वाचवतील. त्यामुळे घाबरण्याची काही गरज नाही आहे. पण त्या राजेशचं सत्य समोर आणण्यासाठी हा एकच शेवटचा मार्ग आपल्यासमोर आहे. मामाला सुद्धा हे पटतं. आणि मग अर्णव म्हणतो, मामा, ठीक आहे, मग आमचा सगळा प्लॅन तयार आहे. आता तू, मामी, अंजलीताई आणि बाळाला घेऊन डॉक्टरकडे जाणार आहात. मामा सांगतो, आकाश तर बाहेर गेलाय आणि आज आईसुद्धा गुरुजींना भेटायला जाणार आहे. याचा अर्थ घरात कुणीच नाही आहे असं त्या राजेशला वाटेल. ईश्वरी म्हणते, ठरलं तर मग आता त्या राजेशचं सत्य लवकरच समोर आणायचं. आज दूध का दूध, पाणी का पाणी होणार असं ईश्वरी ठरवते. आणि मग इकडे रूममध्ये राजेश आणि अंजली कन्नूला तयार करत असतात. मामा आणि मामी तेथे येतात आणि विचारतात, आमची कन्नू बाहेर फिरण्यासाठी तयार झाली की नाही. अंजली सांगते, हो मामा, पाहिला का तिचा चेहरा, तिला घरात राहायला आवडतच नाही. बाहेर जायचं म्हटलं की चेहरा खुलतो. आणि मग सगळेजण राजेशचा निरोप घेतात आणि कन्नूला घेऊन हॉस्पिटलमध्ये निघून जातात. राजेश हा एकटाच रूममध्ये असतो आणि एखाद्या चांगल्या नवऱ्यासारखा, चांगल्या बापासारखा कन्नूने केलेला सगळा पसारा आवरत असतो. आणि मग थोड्या वेळानंतर मामा ईश्वरीला फोन करून सांगतो, आम्ही हॉस्पिटलसाठी निघाले आहोत. ईश्वरी अर्णवला सांगते, अर्णव सर, मामा, मामी, अंजलीताई, कन्नू बाहेर गेले आहेत. आता घरात कुणीच नाही आहे. अर्णव म्हणतो, ईश्वरी, आर यू शुअर तुला हे करायचं आहे. ईश्वरी म्हणते, हो सर, तुम्ही आहात ना, मग मला कसलीही भीती नाही आहे. आणि मी तुम्हाला फोन लावून ठेवते, तुम्ही काळजी करू नका. गणूबाप्पाचं सुद्धा माझ्यावर लक्ष असणार आहे. अर्णवला ईश्वरीची खूप काळजी वाटते. ईश्वरी त्याला समजावून सांगते, सर, आपल्याकडे हा शेवटचा मार्ग आहे. ईश्वरी ट्रे उचलते आणि अर्णवला ऑल द बेस्ट म्हणून बाहेर निघून जाते. अर्णवला अजूनसुद्धा खूप भीती वाटत असते आणि अर्णव त्याचा लॅपटॉप घेऊन घराच्या बाहेर येऊन बसतो आणि ईश्वरीने त्याला फोन लावलेला असतो. अर्णव कानामध्ये इयरबड्स घालतो. इकडे राजेश चांगल्या माणसाप्रमाणे त्याचं काम करत रूममध्ये बसलेला असतो. ईश्वरी त्याच्यासाठी लिंबू पाणी घेऊन तेथे येते. राजेश तिच्याकडे आश्चर्याने पाहतो. ईश्वरी मॅडम, तुम्ही येथे. ईश्वरी सांगते, तुम्ही काम करून खूप दमला असाल ना, तुमच्यासाठी सरबत घेऊन मी आली आहे. ईश्वरीने फोन लावलेला असतो. अर्णव हे सगळं ऐकत असतो. राजेश म्हणतो, खरंच खूप गरज होती मला याची. आणि मग ईश्वरी त्याच्यासमोर हा ट्रे घेते आणि म्हणते, कसं आहे ना, घरी बसून काम जरी करत असलं तरी माणूस थकतो आणि असं एखादं सरबत पिलं की रिफ्रेशिंग वाटतं. राजेश म्हणतो, खरंच तुम्ही किती चांगले आहात. आणि राजेश हा ईश्वरीसमोर असं काहीच दाखवत नाही. राजेश ईश्वरीकडून हा सरबताचा ग्लास घेतो आणि विचारतो, घरात कुणीच नाही आहे का. ईश्वरी सांगते, नाही, घरात कुणीच नाही आहे, सगळे बाहेर गेले आहेत. राजेश या सरबताच्या ग्लासकडे पाहतो. ईश्वरी नजर खाली झुकवते आणि त्याच वेळेस वाऱ्यामुळे
त्यांच्या रूमचा दरवाजा लावला जातो. राजेश आणि ईश्वरी मागे वळून पाहतात. राजेश विचारतो, असं कसं झालं? पण ईश्वरी, मला काय माहीत, असं एक्सप्रेशन देते आणि राजेश तिच्याकडे एकटक पाहतच राहतो. ईश्वरी खूप घाबरलेली असते. आता हा राजेश कसा वागणार? तो माझ्यावर पुन्हा एकदा जबरदस्ती करण्याचा प्रयत्न तर करणार नाही ना, अशी तिला भीती वाटत असते. अर्णव एक एक क्षणाचे अपडेट ऐकत असतो. तो सुद्धा तयार असतो की राजेशने काही केलं तर लगेच रूममध्ये धावत जायचं. राजेश सरबत पितो आणि ईश्वरीकडे पाहत सुद्धा नाही. ईश्वरीला कळतच नाही की नेमकं काय झालंय. राजेश सरबत पित असतो आणि ईश्वरीकडे पाहतो. तर ईश्वरी म्हणते, मी जाते, असं म्हणून ईश्वरी जाऊ लागते. तेवढ्यात राजेश म्हणतो, वाह. हे ऐकून ईश्वरी थांबते आणि मागे वळून पाहते. तर राजेश म्हणतो, वा ईश्वरी मॅडम, वाह, काय सरबत बनवलंय तुम्ही. अर्णव हे सगळं ऐकत असतो. राजेश त्याच्या जागेवरून उठतो. ईश्वरी जवळ येतो आणि म्हणतो, खरंच ईश्वरी मॅडम, तुम्ही आहे ना सुगरण आहात, सुगरण. कारण तुम्ही हे जे सरबत बनवले ना, तसं पाहायला गेलं तर किती साधं सरबत आहे, पण तुमच्या हाताच्या चवीमुळे ते किती स्वादिष्ट झालंय. परवा तुम्ही जी भरली भेंडी बनवली होती ती सुद्धा एक नंबर होती. खरं सांगायचं तर तुम्ही जे काही बनवता ते छानच असतं. असं जे टॅलेंट आहे ना, ते सगळ्यात नसतं बरं का. तुमच्या हातची चव खूप छान आहे. ईश्वरी काहीच बोलत नाही, छोटी थोडी स्माईल करते आणि राजेश हा तोंडाला हा ग्लास लावतो आणि ईश्वरीकडे पाहत असतो. आपल्याला दिसतं की त्याच्या नजरा वेगळ्या आहेत आणि ईश्वरी ही सुद्धा जाणून बुजून राजेशकडे पाहू लागते. म्हणजे राजेशला असं वाटायला पाहिजे की ईश्वरी सुद्धा आपल्याला सिग्नल देतीये. राजेश हा सरबताचा ग्लास पितो आणि ईश्वरीकडे पुढे जाणार. ईश्वरी दचकते, पण राजेश हा ईश्वरीकडे न जाता बाजूने जातो आणि रूमचा दरवाजा उघडतो. ईश्वरीला आश्चर्यच वाटतं की राजेशने रूमचा दरवाजा कसा काय उघडला. आणि राजेश म्हणतो, ईश्वर मॅडम, कसं आहे ना, परस्त्री माते समान आणि आपण दोघेच रूममध्ये आहोत. रूमचा दरवाजा लागला आहे, कुणाचे गैरसमज होऊ शकता. तुम्हीच विचार करा, जर आता अचानक अंजली मॅडम आल्या आणि त्यांना दिसलं की रूमचा दरवाजा बंद आहे आणि आपण दोघेच रूममध्ये आहोत, तर उगाचच गैरसमज होतील ना. आणि मला आता असे कोणतेही गैरसमज नको आहे. ईश्वरीसुद्धा खरंय खरंय असे एक्सप्रेशन देते. अर्णव हे सगळं ऐकत असतो आणि राजेश खरंच एका महान व्यक्तीसारखा बोलत असतो, एकदम सज्जन माणसासारखा. ईश्वरी मॅडम, जग खूप वाईट आहे. एक पुरुष आणि एक स्त्री जर रूममध्ये एकटे असतील ना, तर त्यांच्यात काहीतरी वाईट घडतंय असाच लोक विचार करतात. आणि आता माझी मेमरी गेली आहे, मला काहीच आठवत नाही आहे ना, तर मी अशी कोणतीच रिस्क घेऊ शकत नाही. त्यामुळे आय एम रिअली सॉरी. मी असं दरवाजा उघडला आणि असं बोललो. तुम्हालासुद्धा वाटत असेल ना, मी असं काय विचित्र बोलतोय. ईश्वरी काहीच बोलत नाही. अर्णव हे सगळं ऐकत असतो. त्यालासुद्धा आश्चर्य वाटतं आणि राजेश हा सरबताचा ग्लास पूर्ण संपवतो. ईश्वरीच्या ट्रेमध्ये ग्लास ठेवतो. ईश्वरीला थँक्यू म्हणतो आणि आपल्या जागेवर जाऊन पुन्हा काम करू लागतो. ईश्वरीकडे नजर वर करून सुद्धा पाहत नाही. ईश्वरीचा पूर्ण विश्वास बसलेला असतो की राजेशची मेमरी गेली आहे आणि ईश्वरी ही रूम बाहेर पडते. ईश्वरी रूम बाहेर गेल्यानंतर सुद्धा राजेश तिच्याकडे पाहत नाही. इकडे अर्णव फोन कट करतो आणि आता जे काही घडलं त्याचं त्यालाही आश्चर्य वाटत असतं की राजेशने असं काहीच नाही केलंय. ईश्वरी तिच्या रूममध्ये येते आणि घडल्या सगळ्या प्रकाराचा विचार करत असते. अर्णव सुद्धा रूममध्ये येतो. ईश्वरी जवळ येतो आणि म्हणतो, मिस इंदोर, आपण जसा विचार केला होता तसं काहीच घडलेलं नाहीये. ईश्वरी म्हणते, हो ना सर, तो राकेश अगदी एखाद्या सज्जन भल्या माणसासारखा वागला. अर्णव म्हणतो, तुला काय वाटतं, हे सगळं राजेशचं नाटक होतं की खरंच त्याची मेमरी गेली आहे? ईश्वरी म्हणते, सर, याआधी जेव्हा कधी मी राजेशसमोर जायचे त्याच्या नजरेत मला अतिशय घाणेरडेपणा दिसायचा. तो माझ्याकडे अतिशय घाणेरड्या नजरेने पाहायचा, पण आज त्याच्या नजरेत असं काहीच नव्हतं. खरंच एखाद्या सज्जन माणसासारखा तो माझ्याकडे पाहत होता. त्याने स्वतःने रूमचा दरवाजा उघडला आणि याचा अर्थ हाच आहे की राजेशची मेमरी गेली आहे. या अपघातामध्ये त्याची स्मरणशक्ती गेली आणि त्याला आता काहीच आठवत नाहीये. तो पूर्णपणे सगळं विसरून गेलाय. अर्णवला सुद्धा प्रश्न पडतो की खरंच त्याची मेमरी गेली आहे का आणि आता आपण त्याच्यावर विश्वास ठेवू शकतो का. अर्णव ईश्वरीला विचारतो, याचा अर्थ राजेश सगळं विसरून गेलाय आणि राजेशवर आपण विश्वास ठेवायचा का. ईश्वरी म्हणते, सर, आता तरी मला असंच वाटतंय की त्या अपघातामुळे राजेशची पूर्ण मेमरी गेली आणि जसं एखादा मोबाईल रिस्टार्ट होतो ना, तसा त्याचा मेंदू रिस्टार्ट झालाय.
त्याला काहीच आठवत नाहीये. पण अर्णवच्या मनात कुठेतरी शंका असते. तो कन्फ्यूज असतो की राजेशवर विश्वास ठेवावा की नाही ठेवावा. राजेश हा खरं वागतोय की खोटं वागतोय. पण ईश्वरीला मात्र 100% खात्री असते की राजेशने तिच्यावर जबरदस्ती केली नाही. ती घरात एकटी आहे याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न केला नाही. याचा अर्थ राजेशची मेमरी खरोखर गेली आहे आणि तो खोटं बोलत नाहीये. आणि मग पुढच्या क्षणी आपल्याला राजेशचं सत्य समजतं. राजेश जो मागील खूप दिवसांपासून नाटक करतोय त्याचं नाटक आपल्यासमोर खुलं होतं. आपल्याला सत्य कळतं. राजेश त्याच्या रूममध्ये असतो, आरशासमोर येतो आणि एखाद्या राक्षसासारखा हसू लागतो आणि म्हणतो, आता होणार एंटरटेनमेंट फुल. अर्णव आणि ईश्वरीची होणार दांडी गुल. राजेश खरंच त्याचे ते एक्सप्रेशन, त्याचं ते हसणं, त्याचे ते डोळे सगळं खूपच जबरदस्त आहे यात शंका नाही. राजेश म्हणतो, माझी इंदोरी जिलेबी आणि तिचा लाडका नवरा अर्णव हे दोघे शेवटचा उपाय म्हणून असंच काहीतरी करणार. घरात कुणी नाहीये म्हणून ईश्वरी माझ्या रूममध्ये येणार आणि माझा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणणार हे मला माहीतच होतं. आणि वा राजेश वा, खरंच तू आहे ना भविष्याचा विचार करतो. तुझ्याकडे दूरदृष्टीपणा आहे. पुढे काय घडणार, तुझे शत्रू तुझ्या विरुद्ध काय करणार हे सगळं तुला माहीत असतं. आणि आता माझ्या इंदोरी जिलेबीला आणि तिच्या नवऱ्याला पूर्ण विश्वास बसला असेल की जे काही झालंय त्यामुळे खरंच माझी स्मरणशक्ती गेली आहे. मी नाटक करत नाहीये. आणि वा राजेश वा, याला म्हणतात प्लॅनिंग. काय प्लॅनिंग केलं होतं तू. आणि मग राजेशला त्याच्या अपघातावेळेस काय घडलं ते सगळं आठवतं. राजेश हा हॉस्पिटलमध्ये होता, ICUमध्ये होता आणि तेवढ्यात तेथील डॉक्टर तेथे येतो ज्याने ही सगळी केस हँडल केलेली असते. आणि हा डॉक्टर राजेशवर चिडून म्हणतो, वा रे वा, आजपर्यंत मला असं वाटायचं की खलनायक हा फक्त चित्रपटांमध्ये आणि नाटकांमध्ये असतो. पण तुला पाहून मला कळलंय की खलनायक हा खऱ्या आयुष्यात सुद्धा असतो आणि तुझ्यासारखा नीच माणूस किती खालच्या पातळीपर्यंत जाऊ शकतो. हे ऐकून सुद्धा राजेशला काहीच फरक पडत नाही. हा डॉक्टर चिडून म्हणतो, अरे ती तुझी बायको बाळंतीने ना, तिच्याबरोबर सुद्धा असं वागताना तुला लाज नाही का रे वाटली. तुझ्या मनाला काळजाला काही वाटलं नाही का रे नालायक माणसा. तर राजेश म्हणतो, ए डॉक्टर, अरे तूच बोलला ना खलनायक आहे मी. मग खलनायकाला कसली बाळंत बायकोन कसलं बाळ. खलनायक हा कितीही नीच वागू शकतो. असं म्हणून राजेश एखाद्या राक्षसासारखा हसू लागतो आणि टाळी देण्यासाठी हात पुढे करतो. हा डॉक्टरसुद्धा राक्षसच, तो सुद्धा हसतो आणि या राजेशच्या हातात हात देतो आणि हे दोघेही हसू लागतात. आणि राजेशला हे सगळं आठवतं. राजेश म्हणतो, वा राजेश, याला म्हणतात परफेक्ट प्लॅन. सगळं काही मॅनेज केलं तू. ज्या दिवशी मला कळलं होतं की ईश्वरी आणि अर्णव माझं सत्य सगळ्यांसमोर आणणार आहेत, तो दाद्या आणि ती रिया घरी येणारे माझं सत्य सगळ्यांना सांगण्यासाठी, त्या दिवशी मी माझा न झालेला अपघात घडून आणला. माझा अपघात झालाच नाही, पण मी त्याचे साक्षीदारसुद्धा गोळा केले. त्यांना मॅनेज केलं ज्यांनी सांगितलं की माझा अपघात झालाय. मग त्यानंतर मी पोलिसांना मॅनेज केलं. पोलीससुद्धा माझ्या बाजूनेच बोलले. मग हॉस्पिटलच्या डॉक्टरला मॅनेज केलं. डॉक्टर आधी माझ्या प्लॅनमध्ये सामील होण्यास तयार नव्हता. मग मी त्याला तू किडनी रॅकेटमध्ये सामील आहे त्याचा व्हिडिओ दाखवला. त्याला ब्लॅकमेल केलं आणि मग तो सुद्धा माझ्या प्लॅनमध्ये सामील झाला. जेव्हा त्या अंजलीला समजलं की माझी स्मरणशक्ती गेली आहे आणि तिच्या चेहऱ्यावरचे जे हावभाव होते ना, तोच होता माझ्यासाठी खरा अवॉर्ड. तेच होतं माझ्या ॲक्टिंगचं बक्षीस, माझ्या ॲक्टिंगची पावती. आणि आता ईश्वरी आणि अर्णवला सुद्धा मी पटवून दिलं आहे की माझी स्मरणशक्ती गेली आहे. म्हणजे आता मला कसलाच धोका नाही आहे. आता हे मैदानसुद्धा माझं आणि या खेळाचे नियमसुद्धा माझे. राजेश, आता बिंदास बॅटिंग कर. त्या ईश्वरी आणि अर्णवच्या गुगलीवर काय 6 मारलाय तू, सीधे ग्राउंड के बाहर. असा विचार करून राजेश खूप खुश होतो, हसू लागतो आणि त्याच्या टकलावर जसे काय 4 फुटाचे केस आहेत असे केस डोक्यावरून हात बाजूला करून त्याचे केस बाजूला करतो. खरंच राजेश हा जिनियस आहे. अर्णवने त्याला आपल्या कंपनीचा CEO बनवलं तर कंपनी खूप मोठी होईल. आणि इकडे अर्णव आणि ईश्वरी हे दोघे राजेशचाच विचार करत असतात. अर्णव ईश्वरीला विचारतो, ईश्वरी तुला काय वाटतं, राजेश हा पूर्ण सुधारलाय का? आपण त्याच्यावर विश्वास ठेवायला हवा का? ईश्वरी म्हणते, सर, जोपर्यंत त्याची स्मरणशक्ती परत येत नाही
तोपर्यंत तरी आपण त्याच्यावर विश्वास ठेवायला हवा. तो नाटक करत नाहीये, त्याची स्मरणशक्ती खरंच गेली आहे आणि आता माझा याच्यावर पूर्ण विश्वास बसला आहे. अर्णवसुद्धा या गोष्टीचा विचार करतो की जसा ईश्वरीचा विश्वास बसला आहे तसा मी सुद्धा राजेशवर विश्वास ठेवायला हवा का? खरंच त्याची स्मरणशक्ती गेली आहे का आणि त्यामुळे तो सुधारला आहे का? ईश्वरी आणि अर्णवला काहीच कळत नाही. त्यांना राजेशचा गेम कधीच कळू शकत नाही एवढं मात्र खरं. आणि इकडे आपला आकाश नम्रताच्या घरी तसाच बसलेला असतो. सुप्रिया त्याला म्हणते, आकाश अजून तुम्ही इथे किती वेळ बसणार आहात? तुम्ही घरी जा. नम्रताशी आत्ता बोलून काहीच फायदा नाही आहे. आकाश म्हणतो, नाही काकू, मी येथून नाही जाणार. जोपर्यंत मी निर्दोष आहे हे मी सिद्ध करत नाही तोपर्यंत मी कोठेच जाणार नाही. नम्रताला माझी बाजू ऐकून घ्यावीच लागेल. सुप्रिया म्हणते, पण आकाश मला पटतंय तुम्ही हे सगळं नाही केलंय. आकाश म्हणतो, काकू तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना? जर तुमचा माझ्यावर विश्वास नसेल ना तर मी आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशनमध्ये जातो. त्या सगळ्यांना माझी बाजू सांगतो आणि मी निर्दोष आहे हेच मी सिद्ध करेल. तुम्हाला असं वाटतं का मी हे सगळं केलं असेल? मी इतका खालच्या पातळीचा विचार नाही करू शकत की माझ्या होणाऱ्या बायकोचा एखादा मित्र आलाय, ते दोघे एकमेकांशी बोलताय आणि त्या मुलाला मारण्यासाठी मी चक्क गुंड पाठवले. मी तशातला मुलगा नाहीये. सुप्रिया म्हणते, आकाश माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. गैरसमज होतात पण तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका. आज न उद्या नम्रताला सुद्धा हे पटेल. आणि तेवढ्यात शुब्बू त्याची बॅग घेऊन तेथे येतो. सुप्रिया विचारते, शुब्बू हे काय आहे? तर शुब्बू म्हणतो, काकू मी हे घर सोडून चाललोय. आता येथे राहणं खूप चुकीचं आहे. माझ्यामुळे नम्रता आणि आकाशमध्ये भांडणं होत आहे, त्यांच्यात गैरसमज वाढत आहे आणि हे सगळं माझ्यामुळे होतं आहे. हे मला सहन होत नाहीये. आता मी येथे नाही थांबू शकत. मला परवानगी द्या, मी चाललोय. सुप्रियाला काय बोलावं ते कळतच नाही. आणि मग शुब्बू आकाशसमोर येतो. आकाशसमोर हात जोडून म्हणतो, आकाश मला माफ कर. माझ्यामुळे हे सगळं झालंय. तू तर रागाच्या भरात हे केलंस. मी केस मागे घेतो. तुला काही त्रास होणार नाही. आकाश त्याला समजावून सांगतो, नाही शुब्बू, झालं त्यात तुझी काहीच चूक नाहीये आणि मी सुद्धा काही केलं नाहीये. हे कोणाच तरी मोठं कट कारस्थान आहे. त्यामुळे तू हे घर सोडून जायचं नाही. हे फायनल आहे. तू येथेच राहायचं. आणि मग हे दोघे एकमेकांना मिठी मारतात. शुब्बू हा काही घर सोडून जाणार नसतो. आणि इकडे अर्णव खूप टेन्शनमध्ये असतो. अर्णव शिर्केशी बोलत असतो. शिर्केवर ओरडतो, शिर्के व्हॉट इज दिस? तुम्हाला काही कळतंय का? असं ऐन मोमेंटला मी कसं बँगलोरला जाणार आहे? किती महत्त्वाची डील आहे ही. ही डील नाही केली तर आपल्या कंपनीचं किती मोठं नुकसान होईल तुम्हाला कळत आहे का? तेवढ्यात राजेश तेथे येतो. राजेश हे सगळं बोलणं ऐकत असतो. अर्णव चिडून म्हणतो, शिर्के मला नका अक्कल शिकू. मामाला पाठवा ना आकाशला पाठवा. अरे मामाला हे काम जमणार नाही. आकाशच्या आयुष्यात त्याचे पर्सनल प्रॉब्लेम आहेत, त्याला पण जमणार नाही. आणि माझ्या किती मीटिंग लाईनअप्स आहेत. मी त्या डीलसाठी ह्या मीटिंग नाही कॅन्सल करू शकत. मी नाही जाऊ शकत. तुम्हाला कळत नाही का? तुम्ही काय टीम मीटिंगमध्ये हे बोलत नाही असं अचानक कसं होऊ शकतं? तेवढ्यात राजेश पुढे येतो आणि म्हणतो, अर्णव साहेब सॉरी, मी तुम्हाला थांबवतोय. पण मी जाऊ का बँगलोरला ही डील करण्यासाठी? अर्णव राजेशकडे आश्चर्याने पाहतो. राजेश म्हणतो, मी करेल, पूर्ण प्रयत्न करेल, तुम्ही नका काळजी करू. आणि अर्णव हा शिर्केला सांगतो, शिर्के बँगलोरला राजेश भोसले जातील. शिर्केलाही मोठा धक्काच बसतो. शिर्के विचारतो, सर तुम्ही हे काय बोलताय? अर्णव चिडून म्हणतो, काय बोलतोय ते मला कळतंय. तुम्ही सांगितलेलं करा, त्यांच्याशी कोऑर्डिनेट करा आणि यानंतर अशी चूक नाही व्हायला पाहिजे. असं म्हणून अर्णव फोन कट करतो. आणि अर्णव राजेशला म्हणतो, सॉरी, मी तुमचं नाव डायरेक्ट सांगितलं. तुम्हाला हे जमेल ना? राजेश म्हणतो, असं काय बोलताय अर्णव साहेब? तुम्ही माझ्या एका शब्दावर माझ्यावर विश्वास टाकला. इतकी मोठी जबाबदारी मला दिली. उलट जर मला ही डील करता आली नाही ना तर मी स्वतःला दोषी समजेल. मी जाईल ना, ही डील नक्की करेल. तुम्ही काळजी करू नका. मला स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळाली आहे. मी स्वतःला नक्की सिद्ध करेल. अर्णव म्हणतो, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. तुम्ही नक्की कराल. आता तुम्हाला उद्या डील करायची आहे. तुम्हाला आजच निघावं लागेल. आत्ताच तयारी करावी लागेल. राजेश म्हणतो, ठीक आहे, मी पॅकिंग करतो. राजेश निघून जातो. अर्णवला कळतच नाही तो जे काही करतोय आणि राजेश जे काही करतोय ते बरोबर आहे की चुकीचं आहे. आणि मग थोड्या वेळानंतर अंजली, मामा, मामी, कन्नू सगळे घरी येतात. ईश्वरी आणि अर्णव बाहेर येतात. ईश्वरी बाळाला घेऊ लागते तर अंजली तिला काही बाळाला देत नाही. ईश्वरी विचारते, डॉक्टर काय म्हणाले? तर मामी सांगते, डॉक्टर म्हणाले सगळं ठीक आहे, पण निगेटिव्ह लोकांपासून बाळाला दूर ठेवा असं म्हणाले डॉक्टर. हे ऐकून ईश्वरी आणि अर्णवला वाईट वाटतं. ईश्वरी ही पुन्हा एकदा बाळाला घेऊ लागते तर अंजली तिला ठणकावून सांगते, तू घरातल्या घरातसुद्धा
बाळाला एकटीने घ्यायचं नाहीये. मी पुन्हा एकदा रिस्क घेऊ शकत नाही, बाळाला तुझ्याकडे देऊ शकत नाही. ईश्वरी आणि अर्णव दुःखी होतात. मामी आणि अंजली बाळाला घेऊन आतमध्ये निघून जातात. अर्णव विचारतो, ईश्वरी तू ठीक आहेस ना? काय झालं आपल्या प्लॅनचं? अर्णव त्याला झालेला सगळा प्रकार सांगतो आणि म्हणतो, राजेशची मेमरी खरंच गेली आहे आणि आता आपल्याला त्यावर विश्वास ठेवावाच लागेल. मामाला सुद्धा आश्चर्य वाटतं. अंजली आपल्या रूममध्ये येते तर राजेश हा सूट बूट घालून पॅकिंग करत असतो. अंजली विचारते, हो तुम्ही हे काय करताय? कसली पॅकिंग करताय? तर राजेश सांगतो, मला अर्णव सरांनी बँगलोरला पाठवायचं ठरवलंय. एक खूप महत्त्वाची डील आहे. मीच त्यांच्याकडून ही जबाबदारी मागून घेतली आणि त्यांनी मला दिली. अंजलीला खूप आनंद होतो. अंजली म्हणते, अर्णवने तुम्हाला सांगितलंय, याचा अर्थ अर्णवचा तुमच्यावर विश्वास बसलाय. मला खूप आनंद झालाय. तुम्ही नक्कीच ही डील क्रॅक कराल. चांगलं काम करा. राजेश म्हणतो, हो मला सुद्धा ही सुवर्ण संधी मिळाली आहे आणि मी या संधीचा नक्कीच फायदा करून घेईल. अर्णव सरांना निराश करणार नाही. अंजली खूप खुश असते आणि म्हणते, स्वतःची काळजी घ्या आणि तेथे पोहोचल्यानंतर मला फोन करा बरं का. मला तुमची खूप काळजी वाटते. राजेश सांगतो, तुम्ही नका टेन्शन घेऊ. मी तुम्हाला फोन करेल, मेसेजसुद्धा करेल. आणि राजेश कन्नूला बाय बाय म्हणतो. अंजली खूप खुश असते. राजेशसुद्धा बँगलोरला जायचं म्हणून खुश असतो. पण आता आपल्या राजेशचं सत्य कळालंय की तो मेमरी गेल्याचं नाटक करतोय. मग आता हा बँगलोरला जाऊन काय दिवे लावणार आहे ते देवालाच माहीत. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, तू ही रे माझा मितवा या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. राजेशचं सत्य आपल्याला कळलंय. राजेशने एवढा मोठा प्लॅन कसा बनवला ते आपल्याला कळलंय. डॉक्टरला धमकी देऊन, ब्लॅकमेल करून आणि बाकीच्या लोकांना पैसे देऊन त्याने हे सगळं कुभांड रचलं होतं. हे सगळं नाटक रचलं होतं. मग तो आता पुढे काय करणार? आणि आता अर्णव आणि ईश्वरीचा सुद्धा त्याच्यावर पूर्ण विश्वास बसला आहे. त्यामुळे राजेश हा आणखीनच डेंजरस झाला आहे यात शंका नाही. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोडसुद्धा आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की राजेश तर बँगलोरला निघून गेलेला असेल. ईश्वरी आणि अर्णव अंजलीच्या रूममध्ये येणार तेव्हा त्यांना कळेल की अंजलीला चक्क ताप आलाय, ती आजारी पडली आहे. आणि मग डॉक्टर तेथे येतील. डॉक्टर हे अंजलीला सांगतील की तुम्ही आता बाळाला स्वतःच्या जवळ ठेवू नका, नाहीतर बाळसुद्धा आजारी पडेल. ईश्वरी म्हणणार, मग मी बाळाला सांभाळते. पण त्यासाठी अंजली स्पष्ट शब्दात नकार देईल, मी तुझ्यावर विश्वास ठेवू शकत नाही. पण मामी काही बाळाला सांभाळणार नाही. त्यामुळे अंजलीचा नाईलाज होईल आणि तिला ईश्वरीकडेच बाळाला सांभाळायला द्यावं लागेल. पण ती ईश्वरीला वॉर्निंग देईल, ईश्वरी जर माझ्या बाळाला काही झालं तर मी तुला सोडणार नाही, एवढं लक्षात ठेव. त्यामुळे ईश्वरी आणि अर्णवला सुद्धा टेन्शन येईल. आणि इकडे आकाश खूप चिडलेला असेल. आकाश वल्लरीला काय काय झालं ते सगळं सांगणार आणि तो वल्लरीला ठणकावून सांगेल, मॉम आता मी त्या माणसाला सोडणार नाहीये ज्याने माझ्या नावाने खोटं सिम कार्ड बनवून घेतलं आहे. मी त्याला शोधणार आणि त्याला त्याच्या पापांची शिक्षा देणार. हे ऐकून वल्लरी घाबरेल. मग आता पुढे काय होईल हे पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे. तर फ्रेंड्स, तुम्हालासुद्धा तू हिरे माझा मितवा ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.